साक्री तालुक्यातील रायपूर बारीत एलसीबीच्या श्रीराम पवारांनी पॉवर दाखवत एका चारचाकी वाहनातून होणारी बनावट मद्याची तस्करी उघड केली आहे। या कारवाईत 3,06,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर 14 संशयितांपैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरार झाला आहे। धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना साक्री तालुक्यातील वेहेरगाव फाट्यावरून रायपूर बारीकडे कारमधून बनावट मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पवार यांनी पथकास कारवाईची सूचना केल्या। पथकाने वेहेरगाव फाटा ते रायपूर बारी दरम्यान नाकाबंदी करत पाळत ठेवली। रात्री 9:30 वाजेच्या सुमारास वरील क्रमांकाची संशयित कार येताना पथकाच्या निदर्शनास आली। या कारला थांबवून कारची तपासणी केली असता कारमध्ये 1,08,000 रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा आढळून आला। या कारवाईत बनावट मद्यासह 2 लाख रुपये किमतीची कार, 6,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 3,06,800 रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल योगेश जगताप याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार। काल 21 जून रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की साक्री येथून वेहेरगाव फाट्याकडून रायपूर बारी मार्गे होंडा मोबिलो या गाडीतून बनावट दारूची वाहतूक होणार आहे। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा निवडणुकीचे पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल योगेश जगताप व अजून 2 असे अंमलदार अधिकारी त्या ठिकाणी कारवाईसाठी रवाना केले। त्या ठिकाणी बरोबर गाडी नाकाबंदी दरम्यान रायपूर बारीजवळ आला असता गोपनीय माहिती मिळालेली मोबिलो गाडी थांबवली। त्याच्यामध्ये साक्री येथील राहणारे रजाक सिकंदर पटवे, महेंद्र शिवाजी चौधरी आणि रावसाहेब कारभारी आहे, तिघ राहणार साक्री व त्यांचा एक चौथा साथीदार श्रीराम बाबर हा त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेला आहे। तरी त्याचा शोध स्थानिक निजामपूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा हे घेत आहे। सदर आरोपींच्या ताब्यातून एकूण 1,80,000चा मुद्देमाल, 30 खाकी रंगाचे जे बॉक्स असतात, सुगंधित संत्रा ही दारू मिळून आली। त्याचप्रमाणे असा एकूण 3,68,000 रुपयाचा आपण मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर आरोपींवर यापूर्वी सुद्धा जिल्ह्यामध्ये बनावट व अवैधरित्या दारू वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशान्वये त्यांचे मागील रेकॉर्ड करून त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याचे सुद्धा नियोजित केलेले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।